सो नमस्कार मित्रांनो, भूषण ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा खूप खास आणि खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण आज आपण जात आहोत रुचिरत्न आर्ट्स या कार्यशाळेमध्ये। तर मुंबई उपनगरातील सर्वात सुप्रसिद्ध असा मूर्तिकार रत्नेश लोटलीकर या दादाने आज आपल्याला अशी सुवर्ण संधी दिलेली आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बाप्पाचं रूप साकारताना बघणार आहोत, तसेच बाप्पाची आखणी आणि लिखाई या व्हिडिओमध्ये आपण कॅप्चर करणार आहोत। सो हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा। तर ह्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया आणि चला भेट। तर आपण दादाच्या कार्यशाळेकडे पोहोचलेलो आहे। अंधेरी ईस्ट JB नगर मेट्रो स्टेशन जवळ दादाची कार्यशाळा आहे। तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे। तर आता आपण दादाच्या कार्यशाळेचा ओव्हरऑल असा व्ह्यू घेऊया। तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला दिसणार आहे। आत्ता जसं जसं गणेश चतुर्थी जवळ येते तसाच कार्यशाळेमध्ये मूर्ती घडवण्याचा वेगही वाढलेला आहे। सो तुम्ही बघू शकता किती भव्य दिव्य अशा मूर्त्या तुम्हाला दिसत आहे। भव्य दिव्य मूर्तीसोबत दादा घरगुती गणपतीही बनवतो। सो तुम्ही कार्यशाळेवरती एकदा तरी व्हिजिट करा, तुम्हाला खूप आवडेल। तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी 10 ते 12 फूट उंचीवरती येऊन बसलेलो आहे। दादानी बाप्पाच्या आखणीला सुरुवातही केली आहे। तर आज आपण दादाच्या एक्सपिरियन्सबद्दल आणि तसेच दादासोबत काही गप्पा गोष्टी करणार आहोत। तर जास्त वेळ न घेता या ब्लॉगला आपण स्टार्ट करूया। गणपती बाप्पा मोरया। तर दादा, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, एवढी मला सुवर्ण संधी दिली बाप्पाला एवढ्या जवळ करायचं। तर तुला मी फक्त काही क्वेश्चन करेन। तुझी ही बघायला गेलो तर ही जर्नी मी होते आपल्या बाप्पाची। जर्नी अशी आहे ना, फर्स्ट ऑफ ऑल जय गणेश। मी रत्नेश लोटलीकर, रुचिरत्न आर्ट्स गणेश शाळा, अंधेरी ईस्ट। ऍक्च्युली बघायला गेलं तर ही जर्नी ना एक एक फार मोठी स्टोरी आहे। ही स्टोरी ना ऍक्च्युली माझ्या वडिलांपासून म्हणजे चालू आहे। माझे वडील एका दुसऱ्या मूर्तिकारकडे ऍज अ कारागीर म्हणून काम करायचे। वयाच्या एक 3 वर्षाचा होतो तेव्हा म्हणजे वडिलांचं काम असं, म्हणजे वडिलांसोबत जाऊन संध्याकाळचं म्हणजे स्कूलवरनं आल्यावर जाऊन तिकडे बसणं, बघणं गणपती कसे करतात। मग तेव्हा ती एक जिद्द म्हणजे एक हट्ट धरलेला मी की हे आम्ही पण करूया म्हणून। म्हणजे अराउंड एक 4th मध्ये असताना वडिलांनी एक कारखाना चालू केला। तेव्हापासून मी म्हणजे शेडिंग, गोल्डन मारणं, त्या चमकी मारणं तेव्हापासून मी करत आलोय। आता मला 18 वर्ष झाली, म्हणजे वडील या इंडस्ट्रीमध्ये। वडिलांना ऑफ होऊन अराउंड एक 15 वर्ष झाली तो काराभार मी सांभाळला। माझ्या घरच्यांनी पण मला विचारलं की तू करू शकतो की नाही, हा मोठा प्रश्न होता त्यांच्यासाठी। मी हा बोलला की नाही, जोपर्यंत बाप्पा माझ्यासाठी सगळं करतोय तोपर्यंत आपण सर्व बाप्पांसाठी करणार, म्हणून मी हा कार्यशाळा पुढे चालवली। मग तुझ्या कार्यशाळेमध्ये आधी अशी लहान बाप्पा बनवायला स्टार्टिंग पासूनच? अगोदरपासून म्हणजे असं होतं की पेनवरनं मूर्त्या आणायचो आम्ही, आणि इकडे थोडंफार गोल्डन या 2-4 कलर चेंज करणं, त्या चमकी मारणं, डायमंड वर्क करणं, हेच करायचो। झाले आता 4 वर्ष मी मोठे गणपती चालू केले। पहिला मोठा गणपती मी आपला पार्ल्यातला केला, पार्ल्यातला युवराज, तो माझा सर्वात मोठा गणपती होता। तिकडनं ही जर्नी मोठ्या गणपती चालू झाली। 4 वर्ष झाले आता तिकडनं चालू झाली ही जर्नी मध्ये। आणि तो अंधेरीचा विघ्नहर्ता हा लास्ट इयर पण केला, तो खूप त्याचा म्हणजे गाजावाजा खूप झाला, खूप जणांना ती आवडली बोलते। या वर्षी पण तिला त्याची संधी घेतली। अंधेरीचा विघ्नहर्ता हा माझ्यासाठी फार जवळचा मंडळ आहे, जवळचा बाप्पा आहे माझ्यासाठी। अंधेरीचा विघ्नहर्ता मी हा लहानपणापासून बघत आलोय। म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र म्हणजे एक किरण फेटे म्हणून होता, तो गणपती करायचा अंधेरीचा विघ्नहर्ता। म्हणजे फार लहान होतो मी, तो गणपती ना मटक्यावर बसलेला। तेव्हा जेव्हा मंडपात गेलेलो तेव्हा माझी अशी एक इच्छा झालेली की हा गणपती जर आपण केला तर, आणि मला हा संधी 50व्या वर्षात भेटली, ती पण बाप्पाच्या कृपेने। फार आनंद झाला तेव्हा की बाबा मी एवढ्या वर्षापासून म्हणजे ते एक मागणं केलेलं गणपतीला, म्हणजे वडिलांसोबतच होतो मी तेव्हा, फार लहान होतो, की असे गणपती कधी करणार, म्हणजे हा गणपती मलाही करायचा असं मोठे गणपती। मग गेल्या वर्षी 50व्या वर्षात
ते मंडळ आलं, आपलं काम बघितलं कसं आहे काय आहे ते. तिकडनं मग नंतर मला एक अपॉर्च्युनिटी भेटली की हा एवढा मोठा गणपती करायचा. तर तू फर्स्ट इयरला किती फुटाची होती गणपतीचा विघ्न? अंधेरीच्या विघ्नार्थ ही मूर्ती होती 15 ते 16 फूट. प्रभावी लावून ती 24 फूट गेलेली. हो, खूप मोठी झालेली मूर्ती आणि 50 वर्ष होतं म्हणून ग्रँड करायचं होतं मला. कॉन्सेप्ट पण वेगळा, एकदम फॅमिली कॉन्सेप्ट होता. यावर्षी पण ही चांगलाच कॉन्सेप्ट आहे. बघू. तर दादा नाही करत का आपण रुचिरत्न आर्ट्स मधला रत्नेश दादा लुटलेलं ते या दादाने आपल्याला खूप अशी जवळ बघायची सो दादा आम्हाला एकदम गरज थँक्स. थँक्यू सो मच.
तर मित्रांनो, दादाची हाफ आखणी झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता. माझं नशीब आहे की एवढ्या जवळून बाप्पाचं आखणी करताना मी व्हिडिओ काढायला पण मला भेटला आणि मला एक्सपिरियन्स पण एवढा करायला भेटला. काय बोलू मी, एवढा सुंदर असा एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी.